आज आपण समरूपतेबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला रोज समरूपता दिसली असेल. उदाहरणार्थ, फुलपाखराकडे पाहिल्यावर त्यांच्या पंखाच्या दोन्ही बाजू सारख्याच असलेल्याचे लक्षात येते. हे समरूपतेचे उदाहरण आहे. समरूपता म्हणजे एखादी गोष्ट आपण वेगवेगळ्या प्रकारे हलवल्यानंतरही ती सारखीच दिसते. या धड्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समरूपतेचा शोध घेऊ, जसे की वस्तू उलटल्यानंतर, वळवल्यानंतर किंवा हलवल्यानंतर कशा दिसतात. समरूपता समजून घेतल्यास आपल्याला निसर्ग, कला आणि अगदी दैनंदिन वस्तूंमधील नमुने पाहण्यास मदत होते. समरूपतेचे प्रकार आणि ते कसे कार्य करतात याबद्दल जाणून घेण्यास सुरुवात करूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. विविध प्रकारच्या समरूपतेबद्दल जाणून घ्या. भाषांतर, प्रतिबिंब आणि परिभ्रमण. हलवल्यानंतर किंवा वळवल्यानंतर वस्तू कशा दिसतात हे समजून घ्या. आकारातील घूर्णन समरूपतेचा क्रम कसा शोधायचा हे जाणून घ्या. या धड्यातील कीवर्ड: समरूपता, अनुवाद, प्रतिबिंब, आळीपाळी, घूर्णन समरूपता, समरूपतेचा क्रम, परिभ्रमणाचा कोन, आकार, पॅटर्न, संपादन, मिरर इमेज, आवर्तन केंद्र. समरूपतेचे प्रकार. संपादन. जेव्हा आपण एखादी वस्तू उलटता, वळता किंवा स्लाइड करता तेव्हा समरूपता पाहिली जाऊ शकते. समरूपतेचे 4 प्रकार आहेत जे विविध प्रकरणांमध्ये पाहिले जाऊ शकतात. ट्रान्सलेशनल समरूपता, रिफ्लेक्टिव्ह समरूपता, ग्लाइड समरूपता, घूर्णन समरूपता. भाषांतर समरूपता तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी वस्तू पुढे आणि मागच्या दोन्ही गतींमध्ये समान अभिमुखता राखत विशिष्ट दिशेने एका स्थानावरून दुसऱ्या स्थितीत हलविली जाऊ शकते. याचा अर्थ असा की वस्तूचे स्वरूप स्थिर अक्षावर सरकत असताना अपरिवर्तित राहते. मुळात यात एखाद्या वस्तूच्या स्वरूपात कोणतेही परिभ्रमण किंवा बदल न करता विशिष्ट अक्षावर सरकणे समाविष्ट आहे. रिफ्लेक्टिव्ह समरूपता. परिवर्तित समरूपता, ज्याला मिरर समरूपता देखील म्हणतात, हा समरूपतेचा एक प्रकार आहे जिथे वस्तूचा एक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्याची आरसा प्रतिमा आहे. दुसऱ्या या शब्दात, जर वस्तू मध्यवर्ती अक्षावर विभागली गेली असेल तर 2 अर्धे आकार आणि आकाराने समान असतात
परंतु उलट दिशेने असतात. या समरूपतेचे एक सामान्य उदाहरण मानवी चेहऱ्यांमध्ये पाहिले जाऊ शकते, जिथे डाव्या आणि उजव्या बाजू जवळजवळ समान असतात, एक संतुलित प्रतिबिंब तयार करतात. ग्लाइड समरूपता. ग्लाइड समरूपता हे भाषांतर आणि प्रतिबिंब परिवर्तन या दोन्हीचे संयोजन आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण फक्त घूर्णन समरूपतेबद्दल तपशिलावर लक्ष केंद्रित करू. घूर्णन समरूपता म्हणजे काय? जेव्हा एखादी आकृती ठराविक बिंदूभोवती फिरवता येते तेव्हा घूर्णन समरूपता उद्भवते आणि विशिष्ट प्रमाणात परिभ्रमणानंतर ती तशीच दिसते. उदाहरणार्थ, ताराच्या आकाराचा विचार करा. जर आपण त्याला एका ठराविक कोनाने एका ठराविक बिंदूभोवती फिरवले आणि आकृती अगदी पूर्वीसारखी दिसत असेल तर आपण म्हणतो की या ताऱ्याच्या आकाराला घूर्णन समरूपता आहे. ताऱ्यावर चिन्हांकित बिंदू फिरत असला तरी तारा अजूनही प्रत्येक दिशेला सारखाच दिसतो. याला घूर्णन समरूपता म्हणतात. घूर्णी समरूपतेचा कोन. आकृतीच्या परिभ्रमणाच्या किमान कोनाला मूळ आकृती सारखीच आकृती मिळण्यासाठी घूर्णन समरूपतेचा कोन किंवा परिभ्रमणाचा कोन असे म्हणतात. घूर्णी समरूपतेचा कोन समजून घेणे आपण त्रिकोणाचे एक उदाहरण घेऊ. आकृतीतील त्रिकोणाचा विचार करा. एक बिंदू अ हा त्याचा एक कोपरा आहे. आकृती 1 मध्ये त्रिकोण त्याच्या सुरुवातीच्या स्थितीत दाखविला आहे. आता जर आपण त्रिकोण केंद्राभोवती 120 अंशांनी फिरवला तर आम्हाला आकृती 2 मिळते. बिंदू अ ची स्थिती लक्षात घ्या. पुढे त्रिकोण आणखी 120 अंशांनी फिरवा. आणि आपल्याला आकृती 3 मिळेल. 3 परिभ्रमणे पूर्ण केल्यानंतर त्रिकोण आपल्या मूळ स्थितीत परत येतो. प्रत्येक परिभ्रमणानंतर त्रिकोण मूळ स्थितीत जसा दिसतो तसाच दिसतो. या क्रियेत त्रिकोणाला 120 डिग्री, 240 डिग्री आणि 360 डिग्रीने फिरवून मिळवलेली आकृती 2, आकृती 3 आणि आकृती 4 मधील स्थाने ही सर्व मूळ आकृती एक सारखीच दिसतात. या परिभ्रमणांपैकी सर्वात लहान म्हणजे 120 डिग्री ला घूर्णन समरूपतेचा कोन असे म्हणतात. घूर्णी समरूपतेचा क्रम. घूर्णन समरूपतेचा क्रम म्हणजे पूर्ण 360 अंश परिभ्रमणा दरम्यान एखादा आकार किती वेळा स्वतःवर बसतो. नोट: प्रत्येक आकृतीमध्ये क्रम 1 ची घूर्णन समरूपता असते कारण ती नेहमी 360 अंश फिरवू शकते
आणि त्याच्या मूळ स्थितीत परत येऊ शकते. तथापि एखाद्या वस्तूचा समरूपतेचा क्रम 1 पेक्षा जास्त असेल तरच त्याची घूर्णन समरूपता असते, म्हणजेच 360 अंशापेक्षा कमी विशिष्ट कोनाने फिरल्यानंतर ती समान दिसते. क्रम शोधण्यासाठी आकार मूळ सारखा दिसण्यापर्यंत फिरवा आणि एक पूर्ण वळवात 360 डिग्री किती वेळा जुळतो याची गणना करा. उदाहरणे: एक चौकोनाचा क्रम 4 असतो कारण तो 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री फिरल्यानंतर सारखाच दिसतो. चौकोनाच्या घूर्णन समरूपतेचा कोन 90 अंश असून आकृती मूळ स्थितीत येण्यापूर्वी 4 वेळा घूर्णन समरूपतेच्या कोनातून फिरवली जाते. त्रिकोणाचा समभुज क्रम 3 असतो, जो प्रत्येक वेळी 120 डिग्री फिरल्यानंतर जुळतो. घूर्णन समरूपतेचा कोन 120 अंश असतो आणि आकृती 3 वेळा घूर्णन समरूपतेच्या कोनातून फिरवून मूळ समरूपतेसारखीच स्थिती प्राप्त होते. वर्तुळाला घूर्णन समरूपता असते कारण ती कोणत्याही कोनाने फिरवता येते आणि तरीही ती सारखीच दिसते. खालील तक्ता भरा. जेड साठी रेषा सममितीत नाही. रेषांच्या सममितीची संख्या 0 आहे. परिक्रमा सममितीत होय आणि परिक्रमा सममितीचा क्रम 2 आहे. ई साठी रेषा सममिती होय आहे. रेषा सममितीची संख्या 1 आहे. परिक्रमा सममिती नाही आहे आणि परिक्रमा सममितीचा क्रम 1 आहे. एस साठी रेषा सममिती नाही आहे. रेषा सममितीची संख्या 0 आहे. परिक्रमा सममिती होय आहे आणि परिक्रमा सममितीचा क्रम 2 आहे. एच साठी रेषा सममिती होय आहे. रेषा सममितीची संख्या 2 आहे. परिक्रमा सममिती होय आहे आणि परिक्रमा सममितीचा क्रम 2 आहे. सी साठी रेषा सममिती होय आहे. रेषा सममितीची संख्या 1 आहे. परिक्रमा सममिती नाही आहे आणि परिक्रमा सममितीचा क्रम 1 आहे. धड्याचा सारांश. समरूपता म्हणजे एखादी वस्तू उलटल्यानंतर, वळवल्यानंतर किंवा हलवल्यानंतर ती सारखीच दिसते. जेव्हा केंद्र बिंदूभोवती फिरल्यानंतर एखादा आकार समान दिसतो तेव्हा घूर्णन समरूपता उद्भवते. मूळ आकृती सारखीच आकृती मिळण्यासाठी आकृतीच्या परिभ्रमणाच्या किमान कोनाला
घूर्णन समरूपतेचा कोन असे म्हणतात. एखाद्या वस्तूचा समरूपतेचा क्रम 1 पेक्षा जास्त असेल तरच त्याला घूर्णन समरूपता असते.